हाय गाईज, आज ज्योती किचनमध्ये आपण काळ्या घेवड्याचं भाजी करणार आहोत. हे बघा, काळा घेवडा घेतला आहे, 2 कांदे कापून घेतले, टॅमॅटो कापून घेतला, कढीपत्ता घेतला, कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतला. चला तर आपण आता गॅसवर कढई ठेवली. कढई आपली गरम होते आता आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत. काळ्या घेवड्याची आमटी मस्तपैकी झणझणीत. घेवडा उकडून घेतलेला आहे, 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं चवीनुसार आणि हळद आणि थोडंसं पाणी, तर शिट्ट्या लावून घेतल्या 2-3. आता मस्त आपला घेवडा एकदम छान हे झाला आहे, मऊ झाला आहे बघा. आता आपल्याला याची आमटी करायची छानपैकी. साहित्य पण घेतलेलं आहे आपण. आता कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये आपण तेल टाकतोय आता. आणि तुमची खूप लाईक करा, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, मला खूप गरज आहे तुमची सपोर्टची. चला तर प्लीज मला सपोर्ट करा गाईज. आणि काळ्या घेवड्यामध्ये खूप प्रोटीन असतं बरं, हे चांगलं असतं खाल्ल्यालं. जिरे टाकले आपण, मोहरी टाकली, जिरे टाकली. आता कढीपत्ता टाकणार आपण. थोडी काळजी घ्यायची कढीपत्ता टाकताना, अंगावर तेल उडतंय. आपण मी तुमच्यासाठी इतके खास व्हिडिओ बनवते प्रोटीनचे आणि तुम्ही मला लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. मेहनत करते तुमच्यासाठी मी गाई. थोडंसं सपोर्ट तुम्ही पण करा मला, माझ्या चॅनलला. आता मस्त हलवून घेऊ. त्यामध्ये आपण कांदा टाकणार. आता तो लालसर भाजून घ्यायचं मस्तपैकी. काय होऊ द्यायचं गाई. मी तुमच्यासाठी एवढं चांगले व्हिडिओ करते, मला बरं पण नाही तरी पण मी ब्लॉग टाकते, कारण की तुमच्यासाठी, तुम्हाला चांगलं घरची पौष्टिक भाज्या मिळावा म्हणून ब्लॉग टाकते. तर तुम्ही मला सपोर्टच करत नाही आहे. चला सपोर्ट करा, लाईक करा माझ्या व्हिडिओला, सबस्क्राईब करा व्हिडिओला. काय करून घ्यायचं आहे मस्त सारण. आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार तुम्हाला जे आवडते ते मसाले टाकू शकता तुम्ही. आपल्याला घेवड्याची आमटी करायची तर मी माझ्या घरची घरगुती मसाले टाकते. पावडर जे अवेलेबल होते मसाले ते टाकून घेतले मी. आता मस्त फ्राय करू. त्या थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं शिजू द्यायचं. बघा आपलं सारण होईल बघा. आपले बिना ग्रेव्हीची भाजी असं मस्त हलवून घ्यायचं. दाणे टाकून देणार. आता कोथिंबीर टाकणार आपण वरून. बघा कशी मस्त तरी आली आहे आपल्या आमटीला घेवड्याच्या. बघा मस्त, या जेवायला. बघा कशी मस्त